गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल। त्यासाठी 78 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल। रुग्णांची विशेषतः आमच्या गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3324 रुग्णवाहिका कार्यरत आहेत। त्यातील जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील। महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून 1,25,66,986 घरांना न जोडणी देण्यात आली आहे। राहिलेल्या 21,04,932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर आहे। स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो। महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे। LPG गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे। गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे। ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल। अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा इत्यादी प्रकरणी 1 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 6,48,000 महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या 7 लाख करण्यात येणार आहे। बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत 15,000 वरून 30,000 रुपये वाढ करण्यात आली आहे। उल्वे, नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल। महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते। याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ह्या लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे। महिला लघु उद्योजकांसाठी या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे। स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल। पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांनी 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे। त्यातून 10,000 रोजगार निर्माण होणार आहे। महिला व बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे। राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे। अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, या निर्णयाचा लाभ सुमारे 2,05,000 मुलींना होणार आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भार दरवर्षी राज्य सरकार याकरता उचलणार आहे। स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। बी बियाणासाठी थेट अनुदान, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतमाल साठवणूक,
बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे। शासनाने सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी, 1 रुपयात पीक विमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत। शेती आणि संबंधित क्षेत्राच्या ठळक तरतुदीकडे मी आता सभागृहाचं लक्ष वेधित आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे। नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,253 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे। नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा 2 ऐवजी यावेळेस 3 हेक्टर करण्यात आली आहे। राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने ही मदत करण्यात आली आहे। खरीप हंगाम 2023 करता राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत।